Hello, good evening. Welcome to Her Cohort, an expert led series for women entrepreneurs. In the first of this series, we have CS Himali Shah Alankar, who is a company secretary with more than 20 years of experience. This particular series is in Marathi. So we will first welcome Himali. Welcome on board, Himali. Hello, good evening, everyone. Good evening. Myself is CS Himali Shah Alankar. I'm a company secretary by profession. I'm a member of Institute of Company Secretaries of India. I'm having experience of more than 20 years. My office is currently located at Karven Nagar, Pune. Right. Company secretary is. हिमाली बिकॉज बऱ्याच लोकांना माहित नसतं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय आणि त्यांचा बिझनेसमध्ये कशी मदत होते किंवा कुठे त्यांची मदत घ्यायची असते. त्यामुळे तुम्ही जर ते थोडंसं सांगू शकलात तर. कंपनी सेक्रेटरी कंपनी फॉर्मेशन करता खूप जास्ती हेल्प करतात. कुठला फॉर्म ऍक्च्युअली चूज करायचा, लोकांच्या मनात हा कायम प्रश्न असतो की कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक, 1% कंपनी और LLP. मी काय फॉर्म करूयात, कसं पुढे जाऊ, पार्टनरशिप करू का माझे इंडिव्हिज्युअल सोल प्रोप्रायटरशिप ठेवूयात, ह्याच्यात त्यांच्यामध्ये मनामध्ये कन्फ्युजन असतात. कंपनी सेक्रेटरी ह्याच्यामध्ये खूप जास्त गायडन्स करतात. कुठली कंपनी फॉर्म करायची, बेसिकली बिझनेस काय आहे, कन्सल्टंट आहेत, ट्रेडिंग मध्ये आहेत, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत, त्याच्यावरती डिसाईड केलं जातं की कुठला फॉर्म त्यांनी चूज करायचा. त्यांना बराच एक्सपिरियन्स आहे. ते लोक जनरली प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी फॉर्म करतात. पण जे न्यू कमर आहेत, एंटरप्रेन्युअर आहेत, त्यांनी LLP फॉर्म केली किंवा 1% कंपनी फॉर्म केली तरी चालू शकते आणि स्टार्ट विथ करता येतं. त्याच्यामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल ही खूप कमी असते आणि बिझनेस स्टार्ट करायला खूप जास्त मदत होते. कसा फॉर्म करायचा, जर 2 पार्टनर असतील तर LLP फॉर्म करता येते. जर इंडिव्हिज्युअल एखाद्या लेडीला बिझनेस चालू करायचा असेल तर शी कॅन गो विथ 1% कंपनी. इट्स अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंडर कंपनीज ऍक्ट 2013. झाल्यानंतर जे इयरली कंप्लायन्सेस आहेत, मध्ये जो कंप्लायन्स लागतो की जसे काही डायरेक्टर चेंज करायचे, शेअर कॅपिटल ट्रान्सफर करायचे, चेंज करायचे, वाढवायचे, या सगळ्याचा जो सपोर्ट आहे आणि याचा गव्हर्नमेंटमध्ये जो कंप्लायन्स करावा लागतो. गव्हर्नमेंट हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर हे डिपार्टमेंट येतं. तिथे सगळं जे डॉक्युमेंटेशन सबमिट करावं लागतं, याचं ड्राफ्टिंग जे करावं लागतं, हे काम कंपनी सेक्रेटरी करतात. ओके, ग्रेट. सो आता जेव्हा आपण म्हणतो की कंपनी फॉर्म करायची, तेव्हा बऱ्याचदा असा प्रश्न असतो की छोट्या बिझनेसेस जेव्हा तुम्ही सुरू करत असता तेव्हा काय करावं, LLP करावं का कंपनी करावी, तर तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आणि का जे काय निवडू ते का निवडू त्याच्याबद्दल पण थोडं इन्फॉर्मेशन द्या. कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी आणि 1% कंपनी असे फॉर्म येतात. आणि LLP मीन्स लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. जो पहिल्यांदा जो जुना प्रकार होता की पार्टनरशिप फर्म असायची बिझनेस चालू करताना किंवा सोल प्रोप्रायटरशिप असायची, त्याच्यावेळी जे गव्हर्नमेंटने आणलेले जे नवीन फॉर्म्स आहेत 1% कंपनी किंवा LLP, हे खूप जास्त फायदेशीर आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि LLP मध्ये बऱ्याचशा सिमिलरिटीज पण आहेत. त्याच्यामध्ये लायबिलिटी ही लिमिटेड असते. पार्टनरशिप फर्म मध्ये लायबिलिटी ही इंडिव्हिज्युअल पर्यंत जाते. इथे लायबिलिटी ही तुमची लिमिटेड असते, लिमिटेड टू शेअर कॅपिटल असते. LLP म्हणाल तर लिमिटेड टू कॉन्ट्रीब्युशन पर्यंतच असते. एकदा तुम्ही थोडं कॉन्ट्रीब्युशन किंवा शेअर कॅपिटल तुम्ही दिलं की तुमची लायबिलिटी त्याच्यापर्यंतच येते. त्याच्यामुळे लोकांना कल हा प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP जास्त असतो. आता आपण त्याच्याबद्दलचे कंपॅरिझन बघू शकतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा OPC ही कंपनी ऍक्ट 2013 चे अंडर फॉर्म होते. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हे LLP ऍक्ट 2008 च्या अंडर फॉर्म केलेले असते. कॅपिटलची रिक्वायरमेंट ही दोघांमध्ये पण नाहीये, मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट नाहीये. 10,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा LLP किंवा कंपनी फॉर्म करता येते आणि काम चालू करता येतं. मेंबरची रिक्वायरमेंट, डायरेक्टरची रिक्वायरमेंट ह्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत ऍक्ट प्रमाणे, त्या फॉलो कराव्या लागतात.
तसंच पुढे जाऊन ऑडिट, कंपनी फॉर्म केली की कंपल्सरी ऑडिट करावं लागतं. तुमचा बिझनेस हा कितीही असो, कमी असू देत, पण ऑडिट हे कंपल्सरी आहे. LLP मध्ये ह्याचं कंपल्शन नाहीये. जिथपर्यंत तुमचा टर्नओव्हर 40 लाखापर्यंत जात नाही किंवा कॉन्ट्रीब्युशन 25 लाखापर्यंत होत नाही, तिथपर्यंत ऑडिट करायचे कंपल्शन नाहीये. त्याचे एक्सपेन्सेस तुम्ही तेवढे सेव्ह करू शकता. पुढे कंपनीमध्ये डिव्हिडंड पे करता येतो आणि डायरेक्टर्सला सॅलरी पे करता येते. LLP मध्ये मात्र फक्त सॅलरी जाते आणि पार्टनर्सने जे कॉन्ट्रीब्युशन आणलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट पे करता येतो. असे बरेचसे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत. त्याचा अभ्यास करून कुठला फॉर्म घ्यायचा, एखादी एकटीच व्यक्ती फॉर एक्झाम्पल ज्यांचं ब्युटी पार्लर आहे किंवा बुटीक आहे आणि लेडीज चालवणार आहे, तर त्यांना LLP किंवा 1% कंपनी ही अशी फॉर्म करता येते आणि स्वतःच्यावरती बिझनेस चालू करता येतो. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून वुमन कॅन गो अहेड. ग्रेट ग्रेट. ही खूप ज्यांचा महत्त्वाची बिझनेस माहिती. खूप सेट आहे, ज्यांचा बिझनेस खूप सेट आहे, सॉरी नाही, गो अहेड. ज्यांचा बिझनेस व्यवस्थित सेट आहे आणि ज्यांना काही फॉरेन करन्सी किंवा बँक लोन घ्यायचं आहे, अशांना मी नेहमीच ऍडवाइस करते की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करा. कारण बँक त्या केसमध्ये तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करते. कारण बँकेला इंडिव्हिज्युअल लोन देण्यापेक्षा कधी कंपनीला लोन देणं हे प्रेफर असतं. त्याच्यामुळे अशांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करून रेग्युलर कंप्लायन्सेस केलेत तर बँक तुम्हाला डेफिनेटली लोन करता मदत करते. ओके ओके, ग्रेट. पुढचा प्रश्न होता की जेव्हा आपण कंप्लायन्सच्या दृष्टीने स्मॉल बिझनेसेसनी काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? कारण सुरू करताना आपण Okay. करतो, पण नंतर कंप्लायन्सच्या नंतर वेगळे प्रॉब्लेम्स येतात. बरोबर, तुझा पॉइंट अगदी व्हॅलिड आहे. त्याच्यामध्ये आम्ही बायफर्केशन केलेलं असतं. त्याचे डिस्क्लोजर्स द्यायचे असतात, हे वर्षातून एकदा द्यायचे असतात. तर डिस्क्लोजर्स मध्ये जसं फायनान्शियल इयर स्टार्ट होतं तिथे डिस्क्लोजर्स पहिल्यांदा येतात. त्याच्यानंतर क्वार्टरली कंप्लायन्स असतो, म्हणजे की बोर्ड मीटिंग हे प्रत्येक क्वार्टरला एकदा घ्यावी लागते. जेव्हा कंपनी फॉर्म करतो तेव्हा तिथे बोर्ड मीटिंग ही कंपल्सरी असते. त्याच्यानंतर येतात इयरली कंप्लायन्सेस. इयरली कंप्लायन्स मध्ये बॅलन्स शीट आणि डिटेल सबमिशन करणे हा इयरली कंप्लायन्स होतो. आणि इव्हेंट बेस्ड कंप्लायन्सेस, ज्या कंपन्यांमध्ये काही फार डेव्हलपमेंट नसतात, फॅमिली कन्सर्न असतात, तिथे हे जर कंप्लायन्सेस पूर्ण केले, जसं मी सांगितलंय की डिस्क्लोजर्स देणे, क्वार्टरली कंप्लायन्स आणि इयरली कंप्लायन्स, तर त्यांना बाकी फार काही बघावं लागत नाही. पण ज्यांच्याकडे खूप काही चेंजेस असतात, सतत लोक नवीन येतात, शेअर कॅपिटल वाढतं, बँक लोन वाढतात, त्यांना इव्हेंट बेस्ड कंप्लायन्सेस असतात. इव्हेंटमध्ये फॉर एक्झाम्पल डायरेक्टर चेंज केले, पार्टनर्स चेंज केले, कॅपिटल इन्क्रीज केलं, कुठे लोन घेतलं, शेअर ट्रान्सफर केले, तर त्याला इव्हेंट बेस्ड कंप्लायन्स म्हटला जातो. तो कंप्लायन्स कम्प्लीट करण्याकरता कंपनी सेक्रेटरी हे काम सतत करत असतात. इयरली कंप्लायन्स मध्ये आम्ही मिनिट्स मेंटेन करणं, रजिस्टर्स अपडेट करणं, शेअर सर्टिफिकेट इश्यू करणं हे काम करत असतो. आणि एकदा सवय झाली, 1-2 वर्ष कंपनी फॉर्म केल्यानंतर कंप्लायन्सेस कळले की मग प्रश्न येत नाही. त्याची लोकांना पण सवय झालेली असते, तर स्वतःहून विचारतात की ह्या वर्षी तुमचा फोन नाही आला किंवा आमच्याकडे रेग्युलर मेल जात असतात कंप्लायन्स करता. ओके ओके, ग्रेट. सो ओव्हरऑल जसं तुम्ही म्हणलात की तुमचा बिझनेसचा साईज आणि बिझनेसचे वेगवेगळे पहलूचा विचार करून मग कुठली कंपनी निवडावी आणि कसं कंप्लायन्स करावं हे दोन्ही ठरतं. करेक्ट. राईट. आणि LLP ला कंप्लायन्सेस तसे मी तुला म्हटलं असं कमी आहेत ऍज कम्पेअर टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि जर एखाद्या एकट्या सिंगल पर्सनला कंपनी चालू करायची असेल तर त्यांना 1% कंपनी हा पण एक चांगला सुटेबल फॉर्म आहे. एकच म्हणजे प्रोप्रायटरशिप करण्यापेक्षा 1% कंपनी फॉर्म करणे, त्याच्यामध्ये कंप्लायन्सेस कमी येतात आणि कायद्याच्या चौकटीमध्ये कॉर्पोरेट सेक्टर स्वतःला मिळतं आणि त्यांना सुद्धा बँक लोन घेणं किंवा बिझनेसला अप्रोच करण्याकरता खूप जास्ती फायदा होतो. ओके ओके. अजून एक प्रश्न आला होता की लीगल रिक्वायरमेंट्स जेव्हा काय आहेत जर बिझनेस सुरू करताना MSME सेक्टरमध्ये सुरू करायचा असेल तर? ओके, MSME सेक्टरमध्ये 3 प्रकार येतात, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. ते हाय पेस प्रकार जे आहेत हे कंप्लायन्स बेस्ड आहेत. आता इन्व्हेस्टमेंट जे असतात त्याच्याप्रमाणे याचे कंप्लायन्सेस होतात.
मायक्रो एंटरप्राइजेस करता मिनिमम रिक्वायरमेंट ही अप टू 25 lakhs आहे. स्मॉल बिझनेसेस करता इन्व्हेस्टमेंट इन फिक्स असेट्स ही 25 lakhs to 5 crores आहे आणि मीडियम करता 5 crores to 10 crores ची इन्व्हेस्टमेंट असते. MSMEच्या अंडर रजिस्ट्रेशन करणं ही गव्हर्नमेंटने केलेली अतिशय सोपी आपण म्हणू की प्रोसिजर आहे. आधार बेस्डची प्रोसिजर आहे. तुम्ही जी काय कंपनी किंवा LLP फॉर्म करता त्यांना MSMEच्या अंडर रजिस्ट्रेशन करता येतं आणि MSMEचे बऱ्यापैकी आताचे बेनिफिट्स आहेत. जसे की एखाद्या पर्सननी जर पैसे तुमचे वेळेत दिले नाहीत, अप टू 45 days पेमेंट दिले नाहीत, तर तुम्ही त्याचं पुढे जाऊन कंप्लेंट करू शकता आणि त्याच्याकडनं रिकव्हरी केली जाऊ शकते. ओके. तसंच MSMEच्या अंडर खूप साऱ्या स्कीम्स पण आहेत. नवीन जे उद्योजक येतात, एंटरप्रेनर्स येतात, त्यांच्याकरता गव्हर्नमेंटनी खूप साऱ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. तर त्याच्याकरता सुद्धा आपण विचार करू शकतो. ओके. ओके. काही स्कीम्स मी तुम्हाला इथे सांगू शकते. हा. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे. तसेच मुद्रा युनिट आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम आहे. प्रोक्युरमेंट अँड मॅनेज मार्केटिंग सपोर्ट स्कीम आहे. इंटरनॅशनल कॉर्पोरेशनची स्कीम आहे. मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसची क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत. अशा गव्हर्नमेंटने अनेक स्कीम आणलेल्या आहेत. एकदा कंपनी फॉर्म झाली, MSMEच्या अंडर रजिस्ट्रेशन झालं की या स्कीम मध्ये आपण कुठे बसतोय का हे बघून पुढे जाऊ शकतो आणि स्कीमचे बेनिफिट्स सबसिडीज घेता येऊ शकतात. सो आता हे जे स्कीम्स तुम्ही आता सांगितले ते असे कुठल्या पर्टिक्युलर सेक्टरसाठी म्हणून आहेत का पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटच्या लेवलवर आहेत का कुणी ज्यांचं कंपनी आहे दे कॅन एक्सप्लोर? त्याची लिंक मी शेअर करते. गव्हर्नमेंटने दिलेली लिंक आहे, ही लिंक मी शेअर करते आणि ती आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. ओके. ओके, ग्रेट. चालेल, ती नक्कीच मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन होता की ऑनरेरियम किंवा कॉन्ट्रॅक्ट पेमेंट्स जर करायचं असेल नॉट फॉर प्रॉफिट बिझनेस तर ते कसं करायचं आणि किती करायचं? ओके. नॉन प्रॉफिट मेकिंग असोसिएशन मध्ये 2 ते 3 प्रकार येतात. जसे की सेक्शन 8 कंपनी ही कंपनी लॉच्या अंडर असते, ट्रस्ट असते आणि सोसायटी असते. तर आता कुठला फॉर्म चूज केलेला आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ऑनरेरियम पे करणं हे डिसाईड करता येतं. जर सेक्शन 8 कंपनी असेल जी कंपनी लॉच्या अंडर रजिस्टर झालेली असते तर त्या केसमध्ये डायरेक्टर्सला काम केल्याबद्दल ऑनरेरियम पे करता येतं. हे मॅनेजमेंट डिसाईड करतं की किती पे करायचं आहे ते. इट्स इन द फॉर्म ऑफ सॅलरी. ट्रस्ट आणि सोसायटीमध्ये सुद्धा ट्रस्टीज जे आहेत ते सॅलरी घेऊ शकत नाहीत, पण जे त्यांच्याकडे काम करणारे एम्प्लॉईज आहेत किंवा जे त्यांना सपोर्ट करतात, वेल विशर्स जे आहेत त्यांना ते ऑनरेरियम पे करू शकतात. ओके. या सगळ्यामध्ये सेक्शन 8 हे कंपनी लॉच्या अंडर येतात आणि त्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की सेक्शन 8 कंपनी स्वतःच्या नावाने लँड किंवा कुठली प्रॉपर्टी क्रिएट करू शकते आणि त्याचं डिसोल्युशन सुद्धा कंपनी लॉच्या अंडरच होतं. हेच ट्रस्ट किंवा सोसायटी फॉर्म केली त्याला कमिशनर ऑफ ट्रस्टची प्रत्येकाला परमिशन लागते आणि डिझॉल्व्ह किंवा वाइंड अप करण्याकरता ते डायरेक्टली वाइंड अप होत नाही, तर तुम्हाला ती दुसऱ्या ट्रस्टमध्ये किंवा सोसायटीमध्ये मर्ज करावी लागते विथ द परमिशन ऑफ चॅरिटी कमिशनर. ओके. ओके, ग्रेट. तुमचे म्हणजे या सगळ्या माहित्यांचा आय एम शुअर सगळ्या विमेन एंटरप्रेनर्सला खूप फायदा होणार आहे. बिकॉज बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, अर्धवट कळलेल्या असतात, त्यामुळे त्या क्लिअर होण्यासाठी खूप फायदा होईल. राईट. तुमचे काही ऍडवाइस आहेत का जस्ट टू रॅप अप की नवीन जेव्हा बिझनेस चालू करताय तेव्हा ऍज अ कंपनी सेक्रेटरी तुमचे काय ऍडवाइस असेल फॉर एनी विमेन एंटरप्रेनर? येस, वुमन्सनी नक्कीच प्रयत्न करावा आणि स्वतः पुढे यावं. त्यांनी आयदर 1% कंपनी किंवा LLP चालू करावी आणि आपले बिझनेसेस चालू करावेत. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मी सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट खूप कमी अमाऊंटची आहे. त्याला कंपल्शन 1 lakh or 5 lakhs अशी इन्व्हेस्टमेंट नाहीये. त्यामुळे एक स्मॉल अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा न्यू कमर ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि स्वतःची वेगळी एंटिटी क्रिएट करू शकतात. मिनिमम कम्प्लायन्सेस असतात ते फॉलो केले की यांचा बिझनेस चांगला चालू होऊ शकतो. यांना कुठेही लिगल किंवा स्टॅट्युटरी याचा प्रॉब्लेम, ऑफेन्सेसचा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे LLP फॉर्म करणं किंवा OPC फॉर्म करणं हे मी सजेस्ट करू शकते. ओके. ओके. आणि जसं तुम्ही आता बिकॉज तुम्ही स्वतः एक कंपनी सेक्रेटरी आहात तर
मी जर एखाद्या नवीन कंपनी सेक्रेटरीला ऑनबोर्ड करतेय माझा स्वतःचा बिझनेस चालू करताना, तर ऍज अन एंटरप्रेनर मी कशा टाईपचे प्रश्न विचारले पाहिजेत की मला समजेल की हे सुटेबल आहे? आता आपला जो फॉर्म जो आहे म्हणजे जो बिझनेस चालू आहे तो बिझनेस ते एक्सप्लेन करावा पूर्ण, की काय करायचं आहे, फ्युचर प्लॅन्स काय डाऊन द लाईन 5 or 10 years आहे. त्याच्यामधनं कंपनी सेक्रेटरीला कळू शकतं की यांचे एक्झॅक्टली काय प्लॅन्स आहेत ते, आणि त्याच्यामुळे गाईड केलं जातं की कुठला फॉर्म सुटेबल आहे तो, आणि बरोबर कोणी पार्टनर आहेत का, डायरेक्टर्स कोणी आहेत का, आणि त्यांचं अंडरस्टँडिंग ह्यांचं अंडरस्टँडिंग मॅच होतंय का, शेअरहोल्डिंग पॅटर्न कसा असावा, 50-50% ठेवायचा का 70-30 ठेवायचा, हे डिसाईड केलं जातं, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये डिस्प्युट्स होऊ नयेत आणि सुरळीतपणे कंपनी किंवा LLP चालू राहावी. हा मेन मोटो असतो, टू रन द बिझनेस स्मूथली. हा मेन इंटेन्शन आहे आमचा. राईट. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच. तुमच्या या माहितीबद्दल आय एम शुअर सगळ्यांना खूप फायदा होईल. अँड थँक्यू फॉर टेकिंग द टाइम आउट टू टॉक टू अस. इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू. थँक्यू नेहा. थँक्स.